गणपतीचे दिवस आहेत आणि या दरम्यान आम्ही आमच्या संगमेश्वरच्या घरी आलेलो आहोत। आमच्या संगमेश्वरच्या घरी साधारण 20 ते 25 माणसं असं असतात आणि या दरम्यान रोज असं काय सगळ्यांना हे करायचं खायला द्यायचं। तर आज वहिनींचा बेत आहे की त्यांच्या पद्धतीची ते मिसळ दाखवणार आहे। तर आज आपण वहिनींच्याकडनं जाणून घेऊया की ही त्यांची मिसळ कशी बनवतात, जेणेकरून आपल्याला ही पद्धत पण समजेल आणि तुम्हाला ही कशी माझी रेसिपी वाटते सांगा। सर्वप्रथम 20 माणसांसाठी मिसळ होती। त्यात मी 8-9 कांदे मोठे घेतलेत, 10-15 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, 4 मध्यम आकाराचे टोमॅटो, आलं घेतलं एक 50 ग्रॅम असेल, 50 ग्रॅम आलं आणि 3-4 मिरच्या घेतल्यात। मिरच्या आपण जास्त घेतलेल्या नाही, कट करून चवीसाठी। आता आपण सर्वप्रथम हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं। हे तळून घ्यायचं, हे ब्राऊन कलरवर जरा ठीक। कांदा ब्राऊन झाल्यानंतर तुम्ही आता त्याच्यामध्ये आलं चिरलेलं टाकलेलं आहे, थोडीशी मिरची, टोमॅटो। हे किती टोमॅटो आहेत? 4 टोमॅटो आहेत मोठे। कांदा ब्राऊन झालाय नाही, टोमॅटो थोडं नॉर्मल झालाय आणि आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या, मग ग्राइंड करून घेऊया ना। आता आपली सर्व तयारी झालेली। आता आपण काय काय झालं मी तुम्हाला थोडक्यात आधी सांगते। आता वहिनीने काय केलेलं आहे, ही थोडीशी मिरची पावडर, त्याच्यानंतर हा मसाला, हा त्यांनी मिसळीचा मसाला घरीच तयार केला आहे। त्याच्यामध्ये काय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला आहे। आणि इकडे आपली अजून एक तयारी म्हणजे आपण मगाशी जे वाटण केलेलं होतं ते ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणखीन इकडे आपल्याला थोडेसे आपण मटर उकडून घेतलेले आहेत। आता त्यांची ट्रिक बघायची आपल्याला। तर सर्वप्रथम आता वहिनी, आता आपण काय करणार सांगा। सर्वप्रथम वहिनींनी तेल गरम झाल्यावरती मिरची पावडर आणि आपण जे ग्राइंड केलेलं वाटण होतं ते घातलेलं आहे। आणि आता हे 10 मिनटं छान परतत राहायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपण जे मटार उकडून ठेवलेले होते ते आपण ग्राइंड करून ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। आणि असं आपल्याला हे 10 ते 12 मिनटं आपल्याला परतत राहायचं आहे, जेणेकरून हे सर्व मटार आपण सगळे खाऊ शकतो। कारण कधी कधी हे मटार सगळेजण काढून टाकतात। हे आपण जे मटर उकडलेले होते ते पण थोडेसे त्यांनी ग्राइंड करून घेतले, कारण आपण मिसळीमध्ये नेहमी बघतो कधी कधी आपल्याला ते मटार अजिबात आवडत नाही। तर आपण असं घेतलं तर त्याचा स्वाद पण येतो आणि मटर सगळ्यांच्या पोटामध्ये जातात सुद्धा। तर ही ट्रिक मला खूप आवडली। खूप छान मस्त कलर आला आहे। आता कांद्याला पूर्ण तेल सुटस तोपर्यंत आता त्या परतत राहणार। त्याला 10 मिनटं लागणार, कारण हा थोडंसं सामान जास्त आहे। त्याला 10 मिनटं तरी बारीक गॅसवर त्यांना परतत करायला वेळ लागणार आहे। आपण मी तुम्हाला 10 मिनटानंतर दाखवते। 10 मिनिट झालेली आहेत आणि आता हे पूर्ण त्याचं तेल सुटलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू।
गरम पाणीच घालायचं आणि आपल्याला जेवढी तर्री हवी असेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आम्ही आता 20 ते 25 माणसांच्या दरम्यान हे बनवतो आहे, तर त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये कट येण्यासाठी हे गरम पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे. बारीक गॅसवर उकळत राहू दे, ते सगळा मसाल्यांचा स्वाद त्याच्यामध्ये उतरू दे. 10 मिनिटानंतर आपण आता ह्याला चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता हे 10 मिनिट झालं, हे उकळते. आता आपण ह्याला हा वरून तडका देऊया. याच्यामध्ये पॉटमध्ये आपण एका ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. फोडणीमध्ये आपण ह्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालू शकतो. तेल गरम झालेलं आहे. एकदम छान चरचरीत अशी फोडणी बसलेली आहे. आता आपण ती मिसळीमध्ये घालूया. आता आपल्याला मिसळीबरोबर खाण्यासाठी आपण आता बटाट्याची साधी पिवळी भाजी आपण नेहमी करतो ती करून घेऊया. ह्याच्यासाठी 4 उकडलेले मोठे बटाटे घेतलेत, 10 ते 12 मिरच्या घेतल्यात, आलं लसूणाची पेस्ट आहे. आता आपण फोडणीला पहिल्यांदा जिरं, मोहरी आणि हिंग घालूया, कढीपत्ता घालूया थोडासा. हिरवी मिरची घातलेली आहे. थोडंसं त्याचा कच्चेपणा जाऊ दे, तेलामध्ये परतवून घेऊया. आणि आता आपण एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. हळद घातली. आता आपण हे उकडलेले बटाटे घालायचे. एक मोठा चमचा भरून मीठ घातलंय. बटाटे घालूया. छान परतवून घेतलेली आहे. आता इकडे गौतमीनं माझ्या दुसऱ्या जावेने इथं छान कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 4 ते 5 लिंबू बारीक चिरून घेतलेत. आणि आता आपण हे मिसळ
सगळे मिळून सेट करूया. एकत्र कुटुंबात राहण्याची हीच एक मजा आहे. सगळेजण मिळून काम करतात. सर्वप्रथम आपण बाउलमध्ये बटाट्याच्या भाजीचा एक गोळा टाकलेला आहे, त्याच्यावर एक फरसाण थोडं घातलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर कट घालूया. थोडा कांदा घालूया, कोथिंबीर घालूया आणि थोडंसं लिंबू पिळूया आणि आपण हे पावाबरोबर सर्व करू शकतो. तुम्हाला आमची ही मिसळीची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे सजेशन्स पण वेलकम आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फ्रॉम ऑल Prasade family. Please like and subscribe my channel and share this recipe. Thank you.